नमस्कार. आज आपण मनाच्या शांतीसाठी एका प्राचीन रहस्याचा उलगडा करणार आहोत. हे रहस्य हजारो वर्ष जुनं असलं तरी आजच्या धावपळीच्या जीवनात ते पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं झालं आहे. चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया. कधी विचार केलाय का की आपलं मन सतत विचारांच्या गर्दीत का हरवलेलं असतं? सतत कसली तरी काळजी, कसला तरी विचार, ज्यामुळे खरी शांतता मिळतच नाही. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका प्राचीन ग्रंथामध्ये मिळतं. आणि ते उत्तर म्हणजे महर्षी पतंजलींच्या योगसूत्रातील हे एक अतिशय महत्त्वाचं सूत्र, योगश्च चित्तवृत्ती निरोधः. आता हे दिसायला जरी थोडं क्लिष्ट वाटत असलं ना, तरी यातच आपल्या मनाच्या अशांततेवरचा एक प्रभावी मार्ग दडलेला आहे. जरा कल्पना करा, एका छोट्याशा वाक्यात मनाला शांत करण्याचं संपूर्ण तंत्रज्ञान सामावलेलं आहे. आपण आज हेच तंत्रज्ञान, हेच रहस्य सोपं करून समजून घेणार आहोत. चला तर मग या सूत्राचे 3 मुख्य भाग समजून घेऊया: चित्त, वृत्ती आणि निरोध. एक एक करून पाहूया. पहिला शब्द आहे चित्त. सोप्या भाषेत सांगायचं तर चित्त म्हणजे आपलं मन किंवा आपली चेतना. हा जणू काही पडदा आहे ज्यावर आपले सगळे विचार, भावना आणि आठवणी उमटत असतात. आता दुसरा शब्द वृत्ती. वृत्ती म्हणजे काय तर आपल्या चित्तावर म्हणजेच आपल्या मनाच्या समुद्रात उठणाऱ्या लाटा. हे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना आहेत, ज्या सतत येत जात असतात आणि आपल्या मनाला चंचल बनवतात. या वृत्ती म्हणजे नक्की काय तर ही आहेत काही उदाहरणं. जसं की काम म्हणजे इच्छा, मग तो येतो क्रोध, लोभ, कशाबद्दल तरी वाटणारा मोह, भीती किंवा मत्सर. या आणि अशा अनेक भावनांच्या लाटा आपल्या मनात सतत उठत असतात. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द, निरोध. निरोध म्हणजे ह्या वृत्तींना, या विचारांच्या लाटांना नियंत्रित करणं, त्यांना थांबवणं किंवा शांत करणं. आणि खरं तर इथेच ह्या सूत्राचं सगळं सार दडलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण हे 3ही शब्द वेगवेगळे पाहिले. आता यांना एकत्र जोडून पाहूया की योगाचा खरा अर्थ काय आहे. या चित्रात या सूत्राचं सार अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. बघा, इथे मनाच्या लाटांना म्हणजे चित्तवृत्तींना निरोधाने कसं शांत केलं जातं आणि त्यातून योग कसा साधला जातो हे अगदी स्पष्ट होतं. म्हणजेच योगाचा खरा अर्थ केवळ शारीरिक व्यायाम किंवा आसनं करणं इतका मर्यादित नाहीये. तर योग म्हणजे आपल्या मनातील विचारांच्या आणि भावनांच्या वादळाला शांत करून स्थिरता मिळवणं. पण प्रश्न असा आहे की हे नियंत्रण मिळवणं इतकं आवश्यक का आहे? या वृत्तींना शांत का करायचं? चला तर मग पाहूया हे नियंत्रण आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे. हे बघा, दुःखाचं चक्र कसं काम करतं. आधी आपल्या मनात एखादी वृत्ती म्हणजे विचार किंवा भावना निर्माण होते. त्यानंतर आपले डोळे, कान, नाक यांसारखी इंद्रिय त्यावर प्रतिक्रिया देतात आणि या प्रतिक्रियेतूनच अनेकदा दुःखाची निर्मिती होते. आणि इथेच निरोधची भूमिका येते. निरोध म्हणजे या दुःखाच्या चक्राला मध्येच तोडण्याचे एक शक्तिशाली साधन. म्हणजे जर आपण विचारांच्या पातळीवरच नियंत्रण मिळवलं तर दुःखापर्यंत पोहोचण्याची वेळच येणार नाही. तर मग ह्या सगळ्या नियंत्रणाचा अंतिम ध्येय तरी काय आहे? याचं कारण म्हणजे आपल्या आयुष्यातलं सुख आणि दुःख हे बाहेरच्या परिस्थितीवर कमी आणि आपल्या मनाच्या स्थितीवर जास्त अवलंबून असतं. आपलंच मन या सगळ्याचं मूळ कारण आहे. आणि म्हणूनच महर्षी पतंजली सांगतात की ज्या क्षणी आपण आपल्या मनावर, आपल्या चित्तवृत्तींवर नियंत्रण मिळवतो, त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध जीवनाच्या मार्गावर चालायला लागतो. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या प्राचीन सूत्रानुसार आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या आणि चिरंतन आनंदाचं रहस्य असू शकतं का?